डोंगर रांगांच्या कुशीत अमरावती शहरापासून अवघ्या 27 किलोमीटरवर तरोडा गावालगत उभा आहे 300 वर्षांहून अधिक इतिहास जपणारा हा भव्य वड. तब्बल 1 एकर परिसरात पसरलेला हा वृक्ष केवळ झाड नाही तर निसर्गानं उभारलेलं एक जिवंत विश्व. नुसतं एक वडाचं झाड नसून हे एक छोटं इकोसिस्टम आहे. इथे असंख्य हजारो प्रकारचे पक्ष्यांचा किळबिळाट आपल्याला ऐकायला मिळतो. पक्षी, माकडं, वटवाघुळं अशा अनेक प्रकारचे किडे, भुंगे, गांधील माशा ह्या एवढ्या सगळ्या प्राण्यांचं वास्तव्य ह्या झाडामुळे इथे आहे. तर वडाच्याबद्दल म्हणायचं झालं तर वडाची तशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. वड म्हणजे तीनही त्रिमूर्तीचं एक प्रतीक आहे मानलं जातं. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. तर म्हणतात की जे झाडाच्या मुळा आहेत त्या क्रिएशनला दर्शवतात. तर क्रिएशन म्हणजे ब्रह्मा जे पूर्ण सृष्टीचं निर्माण करतात. आणि ह्याच्या जो बुंधा आहे, बुंध्यामध्ये विष्णूंचा वास असतो. आणि ह्याच्या ज्या फांद्या आहेत, फांद्यामध्ये महेश किंवा शंकराचा वास असतो. आणि असं म्हणण्यात येतं की जेव्हा प्रलय येईल आणि जेव्हा संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल तेव्हा वडाचं झाड हे एकमेव झाड असं आहे की जे वाचेल. आणि विष्णूजी अशी मान्यता आहे की विष्णूजी त्याचं वडाचं एक पान घेतील, त्या पानामध्ये संपूर्ण सृष्टीला गुंडाळून ते त्याचं ग्रहण करतील. आणि अशा प्रकारे सगळी सृष्टीचा विनाश होईल. पण जिथे कुठे त्यांना नवीन सृष्टीचा निर्माण करायचं असेल तर ते वडाच्या पानामध्ये गुंडाळून ठेवलेली पूर्ण सृष्टी ते पुन्हा ते आणतील आणि ती नवीन सृष्टीचा निर्माण अशी मान्यता आहे. तर वडाचं झाडं बरेचसे वडाचे झाडं आपल्या भारतामध्ये आहेत. तर त्याच्यापैकी काही झाडं 500-550 वर्ष जुनी आहेत. तर 550 वर्ष जुनं जे एक झाड आहे ते जवळपास 4 एकरामध्ये पसरलेलं हे झाड हैदराबाद इथे आहे. आणि अशी मान्यता आहे की थिमम्मा नावाची एक बाई होती जी सती गेली आणि तिचा पतीचा मृत्यूनंतर तिने त्याच्याच चितेवर उडी देऊन ती सती झाली. आणि जिथे सती झाली त्याच जागेवरून त्या झाडाची निर्मिती झाली अशी मान्यता आहे. आणि आता ते झाड जवळपास 4 एकर जागेमध्ये पसरलेलं आहे. ते झाडाखाली कमीत कमी 20,000 लोक आरामात वास्तव्य करू शकतात. एवढं मोठं ते झाड आहे. वटवृक्षाला इंग्रजीमध्ये असणाऱ्या नावाची कहाणी अतिशय रंजक. वडाच्या झाडाचे नावं म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याचं सायंटिफिक नेम फायकस बेंगालेन्सिस आहे. आणि त्याला इंग्लिशमध्ये बॅनियन ट्री असं म्हणतात. तर बॅनियन ट्री असं का म्हणतात ह्याच्यामागे पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर अशी मान्यता आहे की वडाच्या झाडाच्या आजूबाजूला म्हणजे झाड इतकं विशाल असतं की ह्याच्या आजूबाजूला सिटीजची म्हणजे शहरचे शहर वास्तव्यात आलेले आहेत. तर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर वडोदरा. वडोदरा जे शहर आहे गुजरातमधलं, तर तिथे त्या शहराचं वास्तव्यच एका वडाच्या बुंद्यापासून झालेलं आहे. म्हणून त्याचं नाव वडापासूनच पडलेलं आहे, वडोदरा. आणि जे पोर्चुगलवरून जे व्यापारी यायचे समुद्राच्या रस्त्याने आणि ते व्यापार करायला भारतामध्ये यायचे, कारण की आपले भारताचे मसाले आणि बऱ्याचशा गोष्टी प्रसिद्ध होत्या. तर जेव्हा ते यायचे इथे तर त्यांनी असं बघितलं की खूप सारे बनिया जी कम्युनिटी आहे आपल्या भारतामध्ये, तर ती कम्युनिटी ह्या वडांच्या झाडांखाली आपला बाजार मांडून बसायची. तर प्रत्येक शहरामध्ये वडाचे विशाल वृक्ष असायचे आणि त्याच्या खाली बाजार मांडला जायचा. आणि मुख्यतः व्यापार करणारी जी कम्युनिटी असते ती असते बनियान. तर त्या बनियानमुळेच ह्या झाडाचं नाव बनियान असं पडलेलं आहे. आणि 1850मध्ये एशियाचं सगळ्यात जुनं जे स्टॉक मार्केट आहे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याचीसुद्धा सुरुवात वडाच्या झाडाखालूनच सुरू झालेली आहे. तर जे काही ट्रेडर्स होते, जे काही ट्रेडिंग वगैरे करायचे, ते सगळे त्या वडाच्या झाडाखालूनच ते ट्रेडिंग सुरू झाले आहेत. तर आपण म्हणू शकतो की जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आता मुंबईमध्ये आहे त्याची सुरुवात पण एका वडाच्या झाडाखालीच झालेली आहे. या वटवृक्षामध्ये औषधी गुण देखील अतिशय ठासून भरलेले आहे. तर वडाच्या झाडाचे बरेचसे मेडिसिनल किंवा औषधीय गुण पण आहेत. तर नेपाळमध्ये तर जवळपास 20 आजारांवर वडाच्या झाडांचाच वापर केला जातो उपचारासाठी. शिवाय त्याचे जे पानं आहेत त्याचे डायरिया, डिसेंट्रीमध्ये त्याचा वापर होतो.
त्याच्या मुळांना जर त्याचं एक जर टिंक्चर बनवलं आणि त्याचा गर्भवती बायकांना खूप फायदा होतो. डायरिया, डिसेंट्री, शिवाय स्किन टायटन करण्यासाठी पण त्याच्या मुळांचा वापर केला जातो. जे स्किन आपली वाढत्या वयाप्रमाणे जी सैल पडते आपली त्वचा, तर त्या त्वचेला टाईट करण्यासाठी पण त्याच्या मुळांचा वापर केला जातो. शिवाय केस वाढवण्याच्या तेलांमध्ये पण वडाच्या मुळांचा वापर केला जातो. सत्यवान आणि सावित्रीची कथा भारतीय संस्कृतीत सर्वांनाच ठाऊक. सावित्रीनं वटवृक्षाखालीच यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले अशी श्रद्धा. खरं तर वटवृक्ष म्हणजे अक्षय वृक्षच. वडाचं झाड हे ह्याला अक्षय असं म्हणतात. म्हणजे हे अमर आहे हे झाड. की आता आपण बघतो की एक झाड आहे, त्याच्या ज्या पारंब्या फुटतात त्या पारंब्यांपासून नवीन झाडं तयार होतात आणि ते झाड मोठं होतात, त्याचे खोड मोठे होतात, परत ते नवीन झाडात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे हे एक थोडक्यात हे आपलं आयुष्य दर्शवतं की आपली आयुष्य म्हणजे आत्मा जो आहे तो आपला आत्मा अमर आहे. आत्मा कधीच मरत नाही, तो फक्त शरीर बदलत राहतो. सो तसंच आपलं हे वडाचं झाड आपल्या पूर्ण जीवनशैलीला दर्शवतं की आपलं झाड आपलं हे बदलत राहतं, पण झाड अमर आहे. म्हणजे एक झाड तुम्ही जर लावलं तर ते निरंतर त्याची वाढ कधीच कमी नाही होणार. ते पारंब्यांपासून नवीन झाडाची निर्मिती होईल, त्याचे पुन्हा नवीन असं करत करत ते झाड अक्षय, म्हणून ह्या झाडाला अक्षय असं म्हणतात. अक्षय असणारं हे वटवृक्ष विविध नावांनी देखील ओळखलं जातं. तर फायकस बेंगालेन्सिस हे त्याचं सायंटिफिक नाव आहे, पण संस्कृतमध्ये पण आपण खूप सुंदर नावं दिलेली आहेत. नयोग्रहा म्हणजे खाली वाढणारं असं त्याचं एक नाव आहे. आणि बहुपादा म्हणजे खूप सारे पाय असलेलं, तर असं पण त्याचं एक संस्कृतमध्ये नाव आहे. त्याशिवाय एक स्पेशल उल्लेख मी करू इच्छिते की कृष्णवड नावाचं एक झाड आहे. ते जरासं दुर्मिळ प्रजातीचं वडाचंच झाड आहे. तर ते एका म्युटेशनमुळे त्याचे पानं द्रोणासारखे झालेले असतात. तर त्या द्रोणाची अशी स्टोरी आहे की जेव्हा श्रीकृष्ण माखन चोरी करायचे, तर असं म्हणतात की ते कृष्णवडाच्या पानांमध्ये ते माखन चोरून ठेवायचे, लपून ठेवायचे आणि मग ते माखन खायचे. तर असं पण एक कृष्णवड नावाचं एक झाड निसर्गामध्ये आहे. शेकडो वर्षांचा इतिहास, असंख्य जीवांना आश्रय आणि संस्कृतीचा अखंड वारसा जपणारा तरोडा गावातील हा भव्य वड विदर्भाच्या नैसर्गिक संपदेचं जिवंत प्रतीक. अशा अक्षयवटांचं संवर्धन हीच भावी पिढ्यांसाठीची खरी जपणूक. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.